तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो राज्यशास्त्र विषय आहे त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 2 आहे निवडणूक प्रक्रिया. तर त्याच्यातलं स्वाध्याय म्हणजे प्रश्नोत्तरं जे आहेत त्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे? दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं? त्यासाठी हे 4 ऑप्शन दिलेत. तर त्याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपती. मग पूर्ण वाक्य कसं लिहायचं? निवडणूक आयुक्तांची नेमणूक, याला हवं तर अंडरलाईन करा, राष्ट्रपती करतात. त्याच्यानंतर दुसरं आहे स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर त्याचा पर्याय बरोबर आहे सुकुमार सेन. स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. त्याच्यानंतर तिसरं आहे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते? तर पर्याय ब परिसीमन मतदारसंघ निर्माण करण्याचं काम परिसीमन समिती करते. परिसीमन पर्याय ब बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगायचं आहे आणि त्याचं कारण स्पष्ट करायचं. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करू शकते. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. कशासाठी का बरोबर आहे हे? तर पहिलं आहे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष, उमेदवार, मतदारांनी कोणत्या नियमाचं पालन करावं हे आचारसंहितेद्वारे निश्चित केलं जातं. यामुळे निवडणुका मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पडतात. दुसरं कारण आहे त्याचं सत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाला आपल्या पदाचा किंवा सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून मतदारसंघावर प्रभाव टाकता येऊ नये यासाठी सुद्धा निवडणूक आयोग काय करतं? आचारसंहिता लागू करतं. तिसरं आहे दबावमुक्त वातावरण. सामान्य मतदाराला कोणत्याही भीतीशिवाय किंवा दबावाशिवाय आपले मत नोंदवता यावे यासाठी या नियमांचं काटेकोर अंमलबजावणी केली जाते. हे त्याची कारणं लिहायची. दुसरा त्यातला आहे चूक की बरोबर ठरवण्यासाठी. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतो. तर हे बरोबर आहे. हे विधान काय आहे? बरोबर आहे. त्याला कारण काय आहेत? समजा एखाद्या उमेदवाराचं निधन झालं. जर एखाद्या मतदारसंघात निवडणुकीपूर्वी किंवा प्रक्रिया सुरू असताना मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराचं निधन झालं तर तिथे निवडणूक स्थगित करून ती पुन्हा घेतली जाते. गैरप्रकार झाल्यास मतदानाच्या दिवशी एखाद्या मतदान केंद्रावर किंवा संपूर्ण मतदारसंघात जसं की बूथ कॅप्चरिंग, मतपेट्यांची पळवापळवी किंवा मोठ्या प्रमाणात हिंसाचार असं झाल्याचं दिसल्यास तेथील निवडणूक रद्द करून पुन्हा मतदान घेतलं जातं. राजीनामा किंवा अपात्रता. एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याने राजीनामा दिला, त्याचा मृत्यू झाला किंवा तो अपात्र ठरला तर ती जागा भरून काढण्यासाठी निवडणूक आयोग त्या विशिष्ट मतदारसंघात पोटनिवडणुका घेते. हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं. तिसरं आहे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवतं. तर हे विधान चूक आहे. निवडणूक आयोगाचा अधिकार भारतीय संविधानानुसार देशातील संसदेच्या आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्याचा सर्व अधिकार स्वतंत्रपणे केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत. स्वायत्तता. निवडणूक प्रक्रिया कोणत्याही राजकीय प्रभावाशिवाय पार पडली जावी म्हणून ती पूर्णपणे स्वायत्त ठेवली आहे. त्यामुळे निवडणुकांचे वेळापत्रक, तारखा, टप्पे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून केवळ निवडणूक आयोगालाच असतो. कायदा व सुव्यवस्था. निवडणूक आयोग संबंधित राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची आणि उपलब्ध सुरक्षा दलांची पाहणी करून सर्व घटकांचा विचार करून स्वतः निर्णय घेते. तर या सगळ्या कारणांमुळे हे विधान काय आहे? चुकीचं. त्याच्यानंतर पुढे तर आता प्रश्न 3 बघूया. संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना स्पष्ट करामध्ये पहिला आहे मतदारसंघाची पुनर्रचना. तर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक क्षेत्रांच्या सीमा निश्चित करणे किंवा बदलणे याला काय म्हणतात? मतदारसंघाची पुनर्रचना. त्याचं कारण का केलं जातं मतदारसंघाची पुनर्रचना? काळाच्या ओघात लोकांचे स्थलांतरण होते आणि लोकसंख्या वाढते. यामुळे काही मतदारसंघात लोकसंख्या खूप जास्त तर काहींमध्ये खूप कमी होते. प्रत्येक लोकप्रतिनिधी समान लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करेल हा समतोल राखण्यासाठी पुनर्रचना करणं आवश्यक असतं. परिसीमन समिती. हे काम करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीला असतात. ही समिती कोणत्याही राजकीय दबावाशिवाय स्वायत्त पद्धतीनं काम करते. मतदारसंघातील महत्त्व काय आहे याचं? मतदारसंघातील पुनर्रचना करताना कोणत्याही विशिष्ट पक्षाला फायदा होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि प्रत्येक नागरिकाच्या मताचे मूल्य समान राखले जाते. त्याच्यानंतर पुढे आहे मध्यावधी निवडणुका. लोकसभा किंवा विधानसभेचा 5 वर्षाचा कायदेशीर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच जर ती विसर्जित झाली तर देशात किंवा राज्यात ज्या निवडणुका घेतल्या जातात त्याला म्हणायचं मध्यावधी निवडणुका.
अशी निवडणुका घेण्याची परिस्थिती का उद्भवते, त्याची कारणं काय? तर बहुमत गमावणे. सत्ताधारी पक्षाने किंवा आघाडी सरकारने संसदेत किंवा विधानसभेत आपले बहुमत गमावले आणि पर्यायी सरकार स्थापन करणं शक्य नसेल, तर मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात. दुसरं कारण आहे आघाडी तुटणे. अनेक पक्ष एकत्र येऊन बनवलेली आघाडी सरकार भागीदारी पक्षांनी पाठिंबा काढल्यामुळे कोसळले आणि दुसरे कोणीही सरकार स्थापन करू शकत नसेल, तर मध्यावधी निवडणुका घेण्याचा निर्णय घ्यावा लागतो. त्याचं महत्त्व काय आहे? लोकशाहीमध्ये अस्थिर सरकार चालवण्याऐवजी जनतेला पुन्हा एकदा नवीन कौल देण्याची संधी याद्वारे मिळते. हे सरकार उरलेल्या काळासाठी नसून पुढील 5 वर्षाच्या नवीन कार्यकाळासाठी निवडले जाते. त्याच्यानंतर पुढे जो चौथा आहे प्रश्न, संकल्पना चित्र पूर्ण करा. तर निवडणूक प्रक्रिया आणि त्याच्या प्रत्येक निवडणूक आयोग, मतदार आणि राजकीय पक्ष यांच्या भूमिका लिहायच्या आहेत. तर मी इथे अशा पद्धतीनं दिलं. निवडणूक आयोग त्याची भूमिका काय आहे? मतदारसंघाची पुनर्रचना करणे आणि मतदार याद्या अद्ययावत करणे, निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणे आणि आचारसंहिता लागू करणे, मतदान प्रक्रियेचे प्रत्यक्ष आयोजन करणे आणि पारदर्शक मतमोजणी करणे. दुसरा आहे मतदारांची भूमिका. मतदार यादीत आपले नाव नोंदवणे आणि ओळखपत्र मिळवणे, आचारसंहितेचे पालन करून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करणे, उमेदवाराची पात्रता आणि त्याचे जाहीरनामे अभ्यासून योग्य उमेदवाराची निवड करणे. तिसरा आहे राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार. निवडणुकीसाठी आपले उमेदवार निश्चित करून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगणे राजकीय पक्षांचं काम. आपला जाहीरनामा जनतेसमोर ठेवून नियमांच्या चौकटीत राहून प्रचार करणे, निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आचारसंहितेचे व नियमांचे काटेकोर पालन करणे. ओके, तर हे त्याच्यामध्ये आलं. तर प्रश्न 5वा जो आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर पहिलं काय आहे? निवडणूक आयोगाची जी कार्य आहेत ती स्पष्ट करायची. तर भारतीय संविधानाने निवडणूक आयोगावर देशातील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची मुख्य जबाबदारी सोपवली आहे. निवडणूक आयोगाची कार्य खालीलप्रमाणे. पहिला आहे मतदार याद्या तयार करणे. वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळवून देणे, नवीन मतदारांची नावे नोंदवणे आणि जुन्या किंवा स्थलांतरित झालेल्यांची नावे वगळून मतदार याद्या अद्ययावत करणे, हे पहिलं काम. दुसरं आहे निवडणुकांचे वेळापत्रक व कार्यक्रम ठरवणे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्या राज्यात, कधी आणि किती टप्प्यात घेतली जाईल याचे नियोजन व घोषणा करणे. पुढचं आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे. राजकीय पक्ष किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छित असलेल्या उमेदवारांच्या अर्जांची आणि त्यांच्या कागदपत्रांची कायदेशीर तपासणी करणे. राजकीय पक्षांना मान्यता देणे. नवीन राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांना निवडणूक चिन्ह देणे, बहाल करणे, नियमभंग केल्यास त्या पक्षाची मान्यता रद्द करणे. निवडणुकीशी संबंधित वाद सोडवणे. निवडणुकीदरम्यान काही वाद किंवा गैरप्रकार झाल्यास त्याबाबत चौकशी करणे किंवा संबंधित मतदारसंघातील निवडणुका पुन्हा घेण्याचा निर्णय घेणे. हे सगळे कुणाची कामं आहेत? तर निवडणूक आयोगाची ही सर्व कार्य आहे. त्याच्यानंतर पुढे आहे दुसरं, निवडणूक आयुक्त पदाविषयी थोडक्यात माहिती द्या. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे प्रमुख असतात. या पदाविषयीची माहिती खालीलप्रमाणे. नेमणूक आणि रचना. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे केली जाते. निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांनी मदत करण्यासाठी इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. स्वतंत्र व स्वायत्त पद. निवडणूक आयुक्तांना कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करता यावे म्हणून या पदाला विशेष घटनात्मक संरक्षण असते. त्यांना त्यांच्या पदावरून सहजपणे दूर करता येत नाही, त्यासाठी संसदेची विशेष मंजुरी आवश्यक असते. कार्यकाळ. निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ हा 6 वर्ष किंवा 65 वय पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तेवढा कार्यकाळ असतो. पहिले आयुक्त, स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्ताचा मान जो आहे तो सुकुमार सेन यांना मिळाला होता. त्याच्यानंतर पुढे निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय ते स्पष्ट करा. निवडणूक आचारसंहिता म्हणजे निवडणुकीच्या काळात पाळायच्या नियमांची नियमावली. त्याचा अर्थ काय? निवडणूक खुल्या, न्याय्य व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांसाठी काही नियमांचे बंधन घालते आणि त्यालाच काय म्हणतात? आचारसंहिता. दुसरा आहे लागू होण्याचा काळ. निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यापासून ते प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत संपूर्ण काळात आचारसंहिता लागू असते. प्रमुख नियम काय आहेत? सत्ताधारी पक्षाला आपल्या पदाचा किंवा सरकारी गाडी, बंगले, जाहिरात अशा शासकीय यंत्रणेचा वापर स्वतःच्या प्रचारासाठी करता येत नाही. मतदारांना पैसे, दारू किंवा इतर प्रलोभने दाखवून स्वतःकडे खेचण्यास पूर्णपणे बंदी असते. प्रचार करताना धार्मिक, जातीय किंवा वैयक्तिक पातळीवर आक्षेपार्ह विधाने करण्यास
मनाई असते. महत्व काय आचारसंहितेचं? आचारसंहितेमुळे सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात समान संधी मिळते आणि सामान्य जनतेला लोकशाहीवरील विश्वास वाढतो. या नियमांचे उल्लंघन केल्यास उमेदवारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते किंवा त्याची उमेदवारी सुद्धा रद्द होऊ शकते. तर अशा प्रकारे त्यातले जे सगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये जे पुढचं प्रकरण आहे त्याच्यातलं स्वाध्याय आणि त्याची प्रश्नोत्तर आपण बघूया.